नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा 2025 विषय इंग्रजी आणि इयत्ता 5वी पॅट पॅटर्नची प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आपण सुरुवात। ओरल सेक्शन यामध्ये तोंडी प्रश्न असणार आहेत 10 गुणांसाठी आणि लेखी प्रश्न असणार 40 गुणांसाठी। क्वेश्चन फर्स्ट, लेबल द गिवन ऑब्जेक्ट्स ओरली आणि 5 या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या वस्तूला काय द्यायचे, नाव द्यायची आहे किंवा तुम्हाला कुठल्याही वस्तू या ठिकाणी दाखवल्या जातील आणि त्यांची तोंडी नाव तुम्हाला सांगायचे। उदाहरणार्थ दिस इज अ चॉक, डस्टर, वॉटर बॉटल या पद्धतीने। ठीक आहे। क्वेश्चन 2 असणार आहे 5 मार्क्स साठी, रिसाइट द गिवन पोएम विथ द प्रॉपर रिदम अँड ऍक्शन। तुम्हाला ही जी कविता आहे ही पाठ करायची आहे आणि तुम्हाला ती प्रॉपर ऍक्शन सहित आणि योग्य तालासुरामध्ये म्हणून दाखवायची आहे। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। रायटिंग सेक्शन म्हणजे लेखी परीक्षा विभाग आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। क्वेश्चन 3, कंप्लीट द फॉलोइंग म्हणजे खालील क्रिया पूर्ण करायच्या आहेत। क्वेश्चन ए, राईट रिलेटेड वर्ड्स या ट्री डायग्रामशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत। उदाहरणार्थ फादर, फॅमिली, मग या ठिकाणी आपण लिहू शकतो ब्रदर, सिस्टर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, सो अँड सो। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस नक्की करा। Question B, observe the map of my classroom and write the names of the following objects using the index। या ठिकाणी क्लासरूमचा नकाशा दिलेला आहे, तो तुम्हाला निरीक्षण करायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची नावे या ठिकाणी लिहायची आहे। इंडेक्स दिलेला आहे म्हणजे सूची दिलेली आहे। मग आपण 3 वस्तूंची नावे लिहूया। आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत? 1 ब्लॅकबोर्ड दिसतोय, त्यानंतर 3 स्टुडंट्स दिसत आहेत, त्यानंतर डोअर, विंडो, टेबल, चेअर अशा बऱ्याचशा वस्तूंची नावे तुम्ही लिहू शकता। डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची। मॅच द वर्ड विथ देअर सिमिलर मिनिंग्स म्हणजे समानार्थी शब्दांच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत। स्मॉल, टिनी, स्मॉल म्हणजे लहान, टिनी म्हणजे बारीक, फास्ट म्हणजे वेगाने, जलद आणि त्याला समानार्थी शब्द आहे क्विक। राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, अपोजिट मीन्स विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे खालील शब्दांचे। सॅड म्हणजे दुःखी, त्याच्या अपोजिट होईल हॅपी म्हणजे आनंदी। राईट म्हणजे बरोबर, त्याच्या अपोजिट आपण टाकूया रॉंग म्हणजे चुकीचे। इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला, अपोजिट आहे आउटसाइड म्हणजे बाहेरच्या बाजूला। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। चला तर आपण पुढे जाऊया। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची। त्या उतारा समजून घ्यायचा आहे वाचून। वन्स सम विलेजर्स caught a turtle in the field and took him to their chief. You must punish this thief, they said. Oh no, said the turtle, please don't throw me back in the river. You may hang me, whip me, burn me, or push me from a cliff. But please, please, whatever you do, don't throw me in the river. Throw him back in the river, the chief ordered. The villagers threw the turtle in the river. The turtle laughed and swam away merrily. आता who said the following, खालील वाक्य कोण म्हटलं उत्तरानुसार आपल्याला लिहायचं आहे। प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर म्हणजे मला पुन्हा नदीमध्ये फेकू नका असं कोण म्हटलं तर टर्टल म्हटला, द टर्टल। नेक्स्ट, कंप्लीट द वेब, व्हॉट पनिशमेंट डीड द टर्टल आस्क फॉर हिमसेल्फ म्हणजे त्या कासवाने स्वतःसाठी कोणती शिक्षा मागितली। नंबर 1 दिलेली त्याने, जसं हँग मी, तसंच विप मी, बर्न मी, पुश मी फ्रॉम अ क्लिफ अशा पद्धतीने। राईट द पास्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। फॉर एक्झाम्पल कॅच, कॉट, तसं उतार्यामध्ये आलेले पास्ट टेन्स या क्रियापदांचे तुम्हाला लिहायचे आहेत। टेक उतार्यामध्ये आलेलं आहे टूक आणि स्विम उतार्यामध्ये आलेलं आहे स्वॉम अशा पद्धतीने। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर नक्की करा जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल। डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे। ए, यूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे यापैकी योग्य चिन्ह तुम्हाला या ठिकाणी वापरायचे। व्हॉट अ लव्हली वेदर यासाठी आपल्याला एक्सक्लामेशन आहे म्हणजे एक्सक्लामेटरी मार्क्स आपण या ठिकाणी यूज करणार आहोत। टॉमी हॅज 2 ब्रदर्स सिंपल स्टेटमेंट आहे, या ठिकाणी फुल स्टॉप आपण यूज करणार आहोत। अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाने तुम्हाला शब्दांची मांडणी करायची, ए बी सी डी यानुसार। मग ए पासून सुरू होणारा शब्द आहे ऍक्ट, बी पासून ब्रेव, त्यानंतर सी पासून क्लीन आणि शेवटी जी पासून गुड।
ओके, आता मग, मून, मिंट आणि मॅन जर सुरुवातीचे अक्षर सारखे असतील तर मग जे दुसरं अक्षर आहे, दुसरं लेटर आहे, त्याच्यावरून आपण ऑर्डर करत असतो. मग एम सगळीकडे सेम आहे, मग एमच्या नंतर ए सुरुवातीला येतो म्हणून मॅन वर्ड सुरुवातीला येईल. त्यानंतर आय, मिंट, त्यानंतर मून आणि मग, या पद्धतीने. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, फ्रेम अ मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द टेबल बिलो एनिवन. या टेबल मधले अक्षरांचे तुम्हाला जुळाजुळव करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. एक तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे. आय नेव्हर यूज प्लॅस्टिक बॅग्स. आय नेव्हर यूज प्लॅस्टिक बॅग. मग मी वाक्य तयार केलं आहे, वी ऑलवेज स्पीक पोलाइटली टू टीचर. तुम्ही आणखी याच्यापेक्षा वेगळं वाक्य तयार करू शकता. ओके, fill in the blanks with the suitable क्वेश्चन वर्ड्स. तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन वर्ड्स यूज करून क्वेश्चन फ्रेम करायचे आहेत आणि इथे वर्ड्स पण दिलेले आहेत. जसं डॅश इज युअर बेस्ट फ्रेंड. मग आपण फ्रेंड विचारायचं म्हणजे हु इज युअर बेस्ट फ्रेंड. टाइम टू युअर स्कूल बिगिन्स. व्हॉट टाइम युअर स्कूल बिगिन. तुझी शाळा केव्हा सुरू होते. टिंब आर यू गोइंग. व्हेअर आर यू गोइंग. डॅश आर यू क्राईंग. इथं रिझन्स आहे, व्हाय आर यू क्राईंग. आणि डॅश इज द नेक्स्ट वर्ल्ड कप. व्हेन इज द नेक्स्ट वर्ल्ड कप. या पद्धतीने आपण क्वेश्चन वर्ड्स वापरून या ठिकाणी 5 क्वेश्चन तयार केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. नेक्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स. ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी सोडवायचे आहे. नेम ऑफ द एक्झिबिशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा, एक्झिबिशन कम सेल. मग नेम काय असणार आहे, वस्त्र एम्पोरियम या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. डेट ऑफ द एक्झिबिशन या ठिकाणी 26 ऑक्टोबर 2023 टू 8 नोव्हेंबर 2023 ठिकाणी आपण डेट मेन्शन केलेली आहे. त्यानंतर टाइम मेन्शन, वेळ काय आहे तर 9 AM टू 9 PM आपण या ठिकाणी मेन्शन करायची आहे. 9 AM टू 9 PM. ॲड्रेस ऑफ द एक्झिबिशन, एक्झिबिशनचं व्हेन्यू कुठं आहे, ॲड्रेस कुठं दिलेला आहे तर या ठिकाणी दिलेला आहे वस्त्र एम्पोरियम 101 साऊथ अव्हेन्यू आमगाव. या पद्धतीने वस्त्र एम्पोरियम 101 साऊथ अव्हेन्यू आमगाव. आयटम रेंज प्रोव्हाइडेड एनी वन, फॉर एक्झाम्पल सिल्क अँड कॉटन साडीज. या ठिकाणी तसे आपल्याला कोणकोणते आयटम्स आहेत, ड्रेसेस अँड ड्रेस मटेरियल. त्यानंतर बेडशीट अँड बेड स्प्रेड्स. या पद्धतीने आयटम्स आपण या ठिकाणी लिहू शकतो. कम्प्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ गिव्हन क्ल्यूज. या ठिकाणी पत्रलेखन पूर्ण करायचं आहे. त्यासाठी काही शब्द आपल्याला ठिकाणी दिलेले, फक्त कोणत्या ठिकाणी कोणता शब्द वापरायचा आहे थोडंसं लक्षपूर्वक बघायचं आहे. बघा, 33 चेरी विला, शांतीनगर, पुणे 411005, 21 फेब्रुवारी 2024. डिअर राज, होप यू आर डुईंग वेल. ॲज यू नो माय birthday is coming on 28 February. I have decided to have a grand party on my birthday. I request to you attend my birthday party. All your friends are coming. There will be a program of dance and music. I hope you will join the party and make it memorable. Convey my regards to uncle and auntie. Yours lovingly. या पद्धतीने या ठिकाणी आपण लेटर रायटिंग पूर्ण केली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड रिअरेंज देअर करेक्ट सिक्वेन्स अँड राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ इन 5 to 6 सेंटेन्स. प्लॅन्टिंग अ ट्री. आता या ठिकाणी फर्स्ट डिग अ होल, सेकंड ॲक्शन येणार आहे पुट द सीड इन द होल, थर्ड ॲक्शन येणार आहे कव्हर द सीड्स विथ द सॉईल, फोर्थ ॲक्शन येणार आहे वॉटर द सीड आणि ही फिफ्थ ॲक्शन असणार आहे वॉच द ट्री ग्रो. आणि याचा आपण या ठिकाणी सेंटेन्स या पद्धतीने लिहू शकतो. डिग अ होल, पुट द सीड इन द होल, कव्हर द सीड विथ सॉईल, वॉटर द सीड अँड लास्ट वॉच द ट्री ग्रो. थँक्यू फ्रेंड्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. थँक्यू.